नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागिन या आजाराची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. नागिन हा एक त्वचाविकार आहे. त्वचेच्या ठिकाणी लहान-लहान लालसर रंगाच्या पुरळ येण्यास सुरुवात होते आणि त्या पुरळांमध्ये अत्याधिक प्रमाणामध्ये दाह असणे, लालिमा असणे, आग होणे हे लक्षण प्रामुख्याने दिसून येत असते. तसेच त्या फोडांच्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये वेदना देखील असतात आणि अशा वेदना आणि आग होणे या लक्षणांमुळे नागिन झालेला रुग्ण हा अत्यंत चिंतातूर झालेला असतो आणि या आजाराकडे जर दुर्लक्ष केले गेले तर हा आजार सापाच्या गतीप्रमाणे पसरणारा आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये यालाच विसर्प असे देखील म्हटले जाते. अर्वाचीन वैद्यक शास्त्रानुसार याला हर्पेस झोस्टर असे म्हणतात. हा अत्यंत आशुकारी आणि तीव्र अशा स्वरूपाचा त्रास देणारा त्वचाविकार आहे. नागिनीच्या आजारावरती जर तुम्ही योग्य काळामध्ये पटकन जर उपचार घेतले नाहीत तर तो आजार तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता 100% असते. असा नागिन आजार हा आयुर्वेदानुसार मुख्यतः शरीरामधील जे 3 दोष सांगितलेले आहेत, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, तर या 3 दोषांपैकी प्रामुख्याने या आजारामध्ये शरीरामधील पित्तदोष वाढलेला असतो आणि असा हा पित्तदोष वाढल्यामुळे पित्त आणि रक्त यांचा आश्रयाश्रयी भावसंबंध असतो. त्यामुळे शरीरामध्ये कोणत्याही कारणांमुळे जर पित्त वाढले असता, त्या पित्तामुळे शरीरामधील रक्तधातू हा दूषित होतो आणि असा दूषित झालेला रक्तधातू हा नागिन किंवा हर्पेस झोस्टर किंवा विसर्प या आजाराला त्वचेवर उद्भवण्यास कारणीभूत ठरत असतो. मुख्यतः नागिन होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. त्रिदोष प्रकोपकर आहार विहार करणे म्हणजे शरीरामधील वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे 3 दोष वाढण्यास ज्या ज्या गोष्टी कारणीभूत असतात, म्हणजे तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे किंवा तुमच्या चुकीच्या दिनचर्येमुळे हे 3 दोष वाढण्यास कारणीभूत ठरतात. तिखट, तेलकट, आंबवलेले, खारट, फास्ट फूड, जंक फूड, अत्याधिक प्रमाणामध्ये मांसाहार सेवन करणे, खूप तिखट अशा स्वरूपाचे जेवण सेवन करणे, दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, स्ट्रेस घेणे, टेन्शन घेणे, अतिमनन करणे, अतिचिंतन करणे, अत्याधिक प्रमाणामध्ये रागावणे, तसेच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार नावाचा जो प्रकार सांगितलेला आहे. विरुद्ध आहार याचा अर्थ 2 चुकीच्या गोष्टींचा एकत्रितपणे त्या गोष्टींचे सेवन करणे. तर अशा विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ जर तुम्ही एकत्रितरित्या सेवन केले तर शरीरामधील आमदोष वाढतो आणि शरीरामधील त्रिदोष वाढून नागीन आजार उद्भवण्याची शक्यता असते. उन्हामध्ये अनवाणी पायाने चालणे, बराच वेळ उन्हामधून प्रवास करणे या गोष्टींनी देखील शरीरामधील त्रिदोष किंवा पित्तदोष वाढून रक्तधातू खराब होण्याची शक्यता असते. नागीन झाल्यानंतर तुम्ही काही घरगुती स्वरूपाचे जर उपचार करून घेतलेत तर त्याच्यामुळे नागीन हा आजार कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते. त्यासाठी वर सांगितलेली सर्व कारणे टाळणे गरजेचे असते. आहार हा सपक घेणे आवश्यक असते. सपक याचा अर्थ त्या आहारामध्ये कोणत्याही स्वरूपाचे तिखट मसाले घालू नयेत किंवा काही लोकांना वरून मीठ घेण्याची सवय असते, तर ती देखील अत्यंत चुकीची सवय असते. त्यामुळे सपक अन्न आहारामध्ये घ्यावे. तसेच जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे देखील टाळणे आवश्यक असते. आहारामध्ये आवर्जून गाईचे तूप 2 ते 3 चमचे सेवन करावेत. तसेच मुगाच्या डाळीचे वरण हे आहारामध्ये ठेवावे. त्यामुळे वरण, भात, फळभाज्या, पालेभाज्या, गाईचे साजूक तूप अशा स्वरूपाचा सात्विक आहार घेणे अपेक्षित असते. दुर्वांचा रस सकाळी आणि संध्याकाळी साधारणपणे 2-2 चमचे कोमट पाण्यासोबत जर तुम्ही सेवन केलेत तर होणारी आग त्वरेने कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते. तसेच धने आणि जिऱ्याचे पाणी देखील सकाळी उठल्यानंतर 1 ग्लासभर तुम्ही जर सेवन केलेत, त्यामुळे देखील शरीरामधील पित्ताचे शमन होते आणि नागीन या आजारामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. आहारामध्ये कोथिंबीरीचा वापर सरळ हाताने करावा किंवा कोथिंबीरीचा रस काढून 2-2 चमचे सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर कोमट पाण्यासोबत सेवन करावा. तसेच कोथिंबीरीचा रस जर स्थानिक भागी लावला, नागीन झालेल्या ठिकाणी कोथिंबीरीचा रस हळुवारपणे
दिवसातून 3 ते 4 वेळा लावावा. असे केल्याने देखील त्या ठिकाणी होणारा दाह, त्याचे प्रशमन होते, त्या ठिकाणच्या वेदना कमी होण्यास सुरुवात होते आणि नागिन हा आजार कमी होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. चंदनाचा गंध किंवा चंदन आणून, अखंड चंदन आणून ते सहानेवर उगाळावे आणि त्याचा गंध नागिन झालेल्या ठिकाणी लावावा. असा चंदनाचा गंध लावल्यामुळे नागिन आजार कमी होण्यास निश्चितपणे मदत होते. आयुर्वेदामधील शतदौत घृत, शतदौत याचा अर्थ 100 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ केलेले गाईचे साजूक तूप, ते शतदौत घृत नागिन झालेल्या ठिकाणी लावले असता नागिनमध्ये होणाऱ्या वेदना आणि दाह, आग, कंडू हे लक्षण देखील पूर्णपणे कमी होते आणि नागिन आजारामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. आयुर्वेदीय दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही जलौकावचरण किंवा जळवा लावणे हा जर उपचार करून घेतला, तर त्यामुळे जळवांचे वैशिष्ट्य असे असते, की ते स्थानिक भागाचे अशुद्ध रक्त हे पूर्णपणे काढून घेत असते आणि त्या ठिकाणचे अशुद्ध रक्त काढून घेतल्यामुळे नागिन हा आजार पूर्णपणे बरा होत असतो. त्यामुळे नागिन आजार झाल्यानंतर आयुर्वेदामधील विरेचन हा उपक्रम देखील नागिन ह्या आजारावरती खूप चांगल्या प्रकारे कार्यकारी ठरतो. विरेचन याचा अर्थ जुलाबाचे औषध घेणे. यासाठी तुम्ही घरगुती देखील 2 चमचे एरंडेल तेल रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासोबत जर सेवन केले, तर सकाळी शौचास साफ होऊन पित्ताचे शमन होते आणि नागिन आजार बरा होण्यास त्याचा देखील निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच काळ्या मनुका 10 ते 15 बिया असलेल्या काळ्या मनुका या रात्री झोपताना चावून खाव्यात. त्याने देखील शौच साफ होऊन नागिन या आजारामध्ये आराम मिळत असतो. तर अशा प्रकारे योग्य तो उपचार जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही घेतलात, तर नागिन आजार पूर्णपणे निघून जाऊ शकतो.